नमस्कार, मी प्रांजली, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच. आपली मुलींना सोबत काय ट्रीट करायचं, मुलींना कुठली स्किल्स आत्मसात करण्यासाठी त्यांना आईनी मदत करायची आहे, मुलींनी आईसोबत काय संवाद साधायचा आहे, ही सिरीज आपण पुढे नेतोय. या सिरीजमध्ये आतील पार्ट्स आपण बघितले. या आधीचे पार्ट्स तुमचे मिस झाले असेल काही कारणाने तर नक्की बघा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतेय. तर चला जाणून घेऊया आज आपल्या आईला आपल्या मुलीशी कुठलं हितगुज करायचं आहे, कुठल्या गप्पा गोष्टी तिच्यासोबत करायच्या आहे. तर आज आपण बघणार आहोत की आपल्या मुलीला आपण एक विश्वास द्यायला हवा की मी कायम तुझ्या सोबत आहे. हो, हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि तो विश्वास तसं बघितला तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलीला द्यायला हवा, परंतु स्पेशली आईने हा विश्वास आपल्या मुलीला द्यायला हवा. का म्हणते मी? कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की मुलगी बाबांसोबत, वडिलांसोबत तेवढे ओपनली बोलू शकत नाही, परंतु त्या गोष्टी आईसोबत सहजरित्या बोलू शकते. परंतु त्यासाठी आईने तो विश्वास आपल्या मुलींमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल की एखादी गोष्ट आहे आणि मुलगी सांगायला आली आईकडे की आई आज ना असं झालं, किंवा स्कूलमध्ये जाताना तिची एखाद्या मुलाने छेड काढली किंवा एखाद्या व्यक्तीने छेड काढली, तर त्यावेळी जर ती मुलगी आईला सांगत असेल की आई आज काय झालं ना, मी जात होते आणि त्या मुलाने मला असं टॉन्टिंग केलं किंवा त्या मुलाने मला काहीतरी विचित्र खाणाखुणा केल्या, आणि आई त्याच्यावर जर तिची प्रतिक्रिया अशी असेल, काय असं केलं तूच त्याच्याकडे, तू कशाला बघितलं त्याच्याकडे, तू का तिथून जात होतीस, मग त्याने असं केलंच कसं, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, किंवा तू हे असे कपडे घालून जातेस ना, व्यवस्थित राहत नाही ना, म्हणून तुला म्हणते की हे ड्रेस घालू नको वगैरे वगैरे. तर कसं आहे ना, आपण भारतीय संस्कृतीत आहोत, आपल्या संस्कृतीनुसार काही ड्रेस आहेत, परंतु आज काळ बदललाय आणि आपण पाश्चिमात्य जे ड्रेसेस आहेत त्या आज कॉलेजच्या मुली घालायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. शाळेतील मुली म्हणा किंवा कॉलेजच्या मुली. आणि हे जे पाश्चिमात्य संस्कृतीकडे मुलींचा जो कल आहे तो बऱ्यापैकी आजच्या स्थितीमध्ये वाढलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे प्रत्येकाचं स्वतंत्र मत असू शकते की आपण पाश्चिमात्य कपडे आपल्या मुलीला घालू द्यायचे की भारतीय संस्कृतीनुसार जे ड्रेसेस आहेत ते त्यांना घालू द्यायचे. परंतु आपण एक काळजी घ्यायला हवी, हे माझं पर्सनल मत आहे, याच्यावर वेगवेगळ्यांची मतं वेगवेगळी असू शकते, पण आपण एक व्यवस्थित ड्रेस घाला. तुम्ही तो इंडियन ड्रेस घाला की वेस्टर्न ड्रेस घाला, नॉट इश्यू, पण तो ड्रेस हा व्यवस्थित असायला हवा. व्यवस्थित म्हणजे काय, तर आपले जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत ते नेहमी हाईड असायला हवे. वेस्टर्न कल्चर मध्ये सुद्धा छान छान ड्रेसेस आहेत, तुम्ही यूज करू शकता. महत्वाचा आपला मुद्दा काय होता, आपल्याला ड्रेसवर बदलायचं नाहीये, ती प्रत्येकाची चॉईस आहे. पण जर आईने मुलीला तसं म्हटलं की त्याने असं केलंच का, तू अशी राहतेस म्हणून, तूच बघितलं असेल, तूच त्याला कधीतरी बोलली अशी, तर मुलगी काय करेल, नेक्स्ट टाइम तिच्यासोबत असं काही घडलं तर ती तुम्हाला सांगणार नाही. कारण तिला वाटेल की आपण आईला सांगायला जातो आणि आई आपल्यावरच काय ओरडते.
माझी तर काही चूक नव्हती. किंवा एखादा मित्र असेल, त्या मित्रासोबत तिची मैत्री असेल, तिच्याकडून ती मैत्री असेल, पण समोरच्या व्यक्ती त्याचा चुकीचा अर्थ काढत असेल आणि तो काहीतरी वेगळं वागत असेल आणि मुलगी सांगतीये, तर आपण मुलीला लगेच म्हणायचं का तूच त्याच्याशी मैत्री, तुला तर म्हटलं होतं मी की मुलांसोबत मैत्री करू नये, की तुला थोडं डिस्टन्स ठेवून राहता येत नाही का? अरे थोडा जमाना बदल गया है. मुलं मुली आता समान राहतात, ते सोबत ट्युशनला जातात, वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतात आणि आता असा मुला मुलीचा भेदभाव आपण करत नाही. आणि प्रत्येक मुलगा हा वाईटच असतो किंवा प्रत्येक मुलगी वाईटच असते असंही नाही. तर त्यावेळी तिला असं काहीतरी अपोजिट बोलू नका, तर तिला विश्वासात घ्या, तिला विचारा की बेटा काय झालं, कसं झालं, काय म्हणाला, तो पहिल्यांदाच म्हणाला का तुला, की आधी पण काही बोलला होता, किंवा एखादा अनोळखी व्यक्ती असेल तर तो तुला कधी आठवतं का की तो तुझा काहीतरी पाठलाग करत होता किंवा तो तुझ्याकडे वॉच करत होता तुझ्यावर, असं तुला जाणवतंय का? आणि जाणून घ्या, प्रत्येक गोष्टीचं मूळ जाणून घ्या. तिच्याकडून जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला काढता येत असेल तेवढी इन्फॉर्मेशन काढून घ्या आणि त्यानंतर तिला एक विश्वास द्या की बेटा काही झालं ना ही तुझी आई तुझ्या सोबत कायम आहे. आणि त्यानंतर जी काही घटना घडत असेल त्यावर सर्वतोपरी विचार करून काय तो डिसिजन घ्या, काय ती ऍक्शन घ्या. कारण ज्यावेळेस तुम्ही मुलीला समजून घ्याल, रियालिटी जाणून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण परिस्थिती माहीत होईल आणि त्या मुलीला सुद्धा एक विश्वास वाटेल की माझी आई माझ्या सोबत आहे, माझी फॅमिली माझ्या सोबत आहे. त्यामुळे मला कुणाला घाबरण्याची गरज नाहीये. तिच्यासोबत काही वाईट घडत असेल तर ती लगेच तुम्हाला सांगेल. आणि त्यावरून तिला हे सांगा की जर असं काही चुकीचं घडलंय आणि तुला किती कोणी सांगितलं की हे बघ घरी सांगितलं, तर हे बघ घरी सांगितलं, तरी बेटा मला घरी सांग, आपण बघू, तू घरी नक्की सांगायचं बेटा, असं तिला प्रेमाने समजावून सांगा. प्रेमाचा एक विश्वास तिला द्या, तर ती तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगेल. कारण वातावरण खूप बिघडलंय, सो आपल्याला आपल्या मुलीला तो विश्वास देणं फार गरजेचं आहे. आणि या बाबतीतच नाही तर कधी कधी काय होतं की मैत्रिणी बेस्ट फ्रेंड्स असतात आणि मैत्रिणीमध्ये सुद्धा काही मनमुटाव होतो. आणि कसं आहे ना, या वयामध्ये फ्रेंड्स खूप महत्वाचे असतात. जे टीन मध्ये ज्या मुली किंवा मुलं आलेले असतात त्यांच्यासाठी फ्रेंड सर्कल हे खूप महत्वाचं असतं. फ्रेंड आणि नंतर त्यांचा जर बेस्ट फ्रेंड असेल, जर त्याची बेस्ट फ्रेंड असेल आणि त्यांच्यामध्ये जर काही मनमुटाव झाला, काही कारणाने असू शकतो, तो कधी कधी अगदी क्षुल्लक कारणाने होतो, तर त्यावेळेस त्या खूप अपसेट राहायला लागतात. तर ते जाणून घ्या की बेटा काय झालं, तुझ्या मैत्रिणीशी तुझं काही बिनसलंय का, काय झालं, तू माझ्याशी मोकळी बोलू शकते, आपण काढूया ना काहीतरी मार्ग. पण तू जर काही बोलली नाही, मनातल्या मनात ठेवलं, तर मला कसं कळणार? आणि मला ना तुला असं उदास उदास बघायला मुळीच आवडत नाही. प्लीज शेअर कर ना माझ्याशी. या पद्धतीने छान जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीशी कम्युनिकेट कराल, त्यावेळेस तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट सांगेल आणि तो विश्वास तिच्या मनात निर्माण होईल की माझी आई, माझी फॅमिली माझ्या सोबत आहे. आणि हा विश्वास तिला या बाहेरच्या जगात जर कोणी विकृत व्यक्ती असेल किंवा तिच्यासोबत काही चुकीचं घडत असेल किंवा तिला कुठेतरी त्रास होत असेल, बरेचदा कसं असतं ना, कधी लाडा कौतुकात वाढलेल्या मुली असतात
त्यांना बाहेर समायोजित व्हायला प्रॉब्लेम जातो. ज्यावेळेस ती घरच्यांना सांगेल की नाही आई मला ते खूप नाही बोलतायत, मला त्या मैत्रिणी अशा करतात, त्या मैत्रिणी असं डिस्कशन करतात, त्या बोलतात, त्या मला मिक्सअप होऊ देत नाही, त्या मला एकट्या टाकतात. जर असं काही आपल्या मुलीच्या बाबतीत होत असेल तर आपल्याला ते कळेल. आपली मुलगी फ्रस्ट्रेट होण्याच्या आत आपल्याला त्या गोष्टी कळेल आणि त्यातून आपण मार्ग काढू शकतो. तेव्हा आपण आपल्या मुलीची काळजी घ्या. आणि ती कशी घ्यायची तर आपल्याला ती संवाद साधून एक तिच्या मनात विश्वास निर्माण करायचा आहे आणि घ्यायची आहे. तुर्तास इथेच थांबूया. त्यांच्या सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअरला शेअर करा. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. धन्यवाद.